हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हलला बेन्झिन केमिकलनं आग लावण्यात आली होती. टेम्पो ट्रॅव्हल्सचे चालक जनार्दन हंबीडकरनं हे बेन्झिन केमिकल तो ज्या कंपनीत काम करत होता त्या विमो ग्राफिक्स कंपनीतूनच आणलं होतं आणि याच अनुषंगाने पुढचा तपास आता या ठिकाणी सुरू आहे. सर, हे बेन्झिन केमिकल नेमका आहे तरी काय आणि कशासाठी त्याचा वापर त्या कंपनीत केला जायचा? जनरली बेन्झिन सोल्युशन जे आहे ते ज्वालाग्रेही आहे अशी माहिती आहे आणि कंपनी आम्ही जे आतापर्यंत तपास केला कंपनीमध्ये साफसफाई करता याचा वापर केला जातो अशी माहिती मिळालेली आहे. आणि तो किती घातक सर आहे? कारण आगीच्या दृष्टीनं त्यानं त्याचाच वापर यामध्ये केला होता. कारण आपण जर आजचा बघितला तर त्यावरनं लक्षात येते की ते किती घातक आहे. कारण आगीच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा उडालेला भडका आणि त्यामध्ये झालेला हादसा याच्यावरनं लक्षात येते की ते अतिज्वालाग्रेही आहे. सर्वसाधारण सामान्य लोकांना हे भेटू शकतं का? सहजरित्या उपलब्ध होऊ शकतं का? केवळ अशा प्रिंटिंगच्या जिथं काही काम चालतं त्याच ठिकाणी हे उपलब्ध असतं? माहितीनुसार असं आहे की ओपन मार्केटमध्ये नाही आहे, जी फक्त कंपन्यांमध्ये जिथे ज्याचा वापर आहे त्याच ठिकाणी याचा जे वापर होतो आणि ते तिथं मिळते. म्हणजे चालकाला याची सगळी जाणीव होती की हे खूप घातक आहे आणि म्हणूनच त्यानं हे वापरून आग लावण्याचा प्रयत्न केला होता? नाही, हे आता तपासात आम्ही याचा तपास चालू आहे. यामध्ये त्याने जी माहिती दिली त्यावरनं ही पूर्ण पुढची माहिती मिळालेली आहे. अजून तपास चालू आहे. एकूण किती त्यानं तिथनं केमिकल जे आहे ते उचललेलं होतं? आत्ता प्राथमिक चौकशीमध्ये अशी माहिती मिळाली की त्याने 1 लिटर घेतलं होतं, पण आमचा तपास चालू आहे की अजून काही त्याने जास्त त्या क्वांटिटी जास्त होती किंवा काय याचा तपास आम्ही करतोय. कंपनीच्याकडून सांगण्यात येते की जवळपास 5 लिटर जे केमिकल आहे ते या ठिकाणी तिथून मिसिंग आहे. तर हे सगळं त्यानंच आणलं होतं का? आणि आणलं असेल तर उर्वरित 4 लिटरचा तो काय वापर करणार होता या अनुषंगाने काही तपासापर्यंत पोहोचलेला होता? नाही, आता तो तपास करायचा आहे की अजून पुढे काय काय आहे या संदर्भात पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये या सगळ्या गोष्टी ओपन होतील. खरं तर हे बाहेर कुठंच केमिकल भेटत नाही, म्हणजे खूप एक्सक्लुझिव्ह आहे, खूप घातक आहे ह्याची कल्पना कंपनीला होती. मग कंपनीचा पण यामध्ये हलगर्जीपणा दिसतोय आणि त्यांची या अनुषंगाने चौकशी आपण करणार आहोत. निश्चितच हा पुढच्या तपासाचा भाग आहे. यात कोणाचा हलगर्जीपणा आहे किंवा नाही हा आम्ही तपास करून पुढे ठरवू. खरं तर ज्या 3 व्यक्तींना त्याला जीवे मारायचं होतं त्यांनी त्याला लेबरसारखी ट्रीटमेंट दिली म्हणून त्यांचा त्याच्यावरती राग होता. पगार मात्र कंपनीनंच थकवलेला होता. मग उर्वरित जे 4 लिटर जे बेन्झिन केमिकल आहे त्या अनुषंगाने त्याचा काय तो अवलंब त्यानं केला असता किंवा करण्याचा त्याचा काही हेतू होता? नाही, आता पुढचा हा सगळा भाग तपासाचा आहे. अद्यापर्यंत तपासामध्ये जे आलेलं आहे ते समोर आलंय. हा पुढच्या तपासात निष्पन्न होणाऱ्या गोष्टींवर हे सगळं अवलंबून आहे. तर बेन्झिन केमिकल हे 1 लिटर त्या गाडीत होतं, परंतु अशीही माहिती समोर येते की याच्याहून अधिकचं बेन्झिन केमिकल त्यानं त्या कंपनीतून घेतलेलं होतं. खरं तर हा कंपनीचाही हलगर्जीपणा आहे. कंपनीनं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि उर्वरित बेन्झिन केमिकल जर त्यानं घेतलं असेल तर ते कुठं आहे आणि त्याचा तो वापर नेमका कशासाठी करणार होता हे सुद्धा तपासात पुढे येणं गरजेचं आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, हिंजवडी, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.